नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 12 सायन्स फिजिक्स चॅप्टर 5 ऑसिलेशन्समध्ये आज आपण जो टॉपिक बघतो तो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम आणि एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन एस एच एम. यातला क्वेश्चन नंबर 1 बघा. डिराईव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन. काय म्हणतं माहिती का? In linear SHM, the force is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement of the body from mean position. तर हा जो फोर्स असतो तो डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन असतो, ह्याचा अर्थ समजून घ्या. आणि मॅग्निट्यूड त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम मेन पोझिशन. ह्या दोन गोष्टीचा अर्थ असा होतो की हा जो फोर्स आहे तो डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तो टुवर्ड्स मेन पोझिशन असतो, म्हणून आपण निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. कारण तो डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे असं दाखवत आहे. निगेटिव्ह साईन का लिहिलं की डिस्प्लेसमेंट या दिशेला जर होत असेल तर फोर्स मेन पोझिशनच्या दिशेने आहे, म्हणून हे दोघं अपोजिट दिशेला आहेत दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह साईन घेतलं. दुसरी गोष्ट, एफ म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स हे इथं सांगितलेलं आहे. मग त्यावरून आपण हे इक्वेशन कसं काय लिहिलं? कारण तुला माहिती आहे की आपण हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन जर काढलं तर आपण कॉन्स्टंट घेत असतो आणि इक्वल टूचं साईन लिहितो प्रोपोर्शनॅलिटी साईनच्या ऐवजी. म्हणून एफ इज इक्वल टू मायनस के एक्स असं इक्वेशन झालं फर्स्ट. आता यामध्ये आपण तसा उल्लेख करू की के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड निगेटिव्ह साईन indicates that force and displacement are in opposite directions. Now, according to Newton's second law of motion, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, इक्वेशन 2. मग मगाशी तुम्ही लिहिलं होतं की एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता आपण लिहितोय एफ इज इक्वल टू एम ए. मग जर आपण या एफची किंमत मगाशी दाखवलेल्या इक्वेशन 1 वरून जर मायनस के एक्स लिहिली तर हे एक्सप्रेशन आणि मगाच्या एक्सप्रेशनवरून असं घडेल, या एफच्या जागी तुम्ही मायनस के एक्स लिहिला, हा एम ए ॲज इट इज. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मायनस के एक्स इज इक्वल टू एम ए. मग आता द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज, तुला माहिती आहे व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. मग ॲक्सेलरेशन काय असेल? याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी. मग वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते होतं ॲक्सेलरेशन. म्हणून ए म्हणजे ॲक्सेलरेशन, वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. मग डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजे ॲक्सेलरेशन. याला तू इक्वेशन 4 म्हणशील. मग ह्याची व्हॅल्यू सबस्टिट्युटिंग 4 इन इक्वेशन 3 वी गेट, हे इक्वेशन 3 आहे बघे, मायनस के एक्स इज इक्वल टू एम ए. तू जर ए म्हणजे ॲक्सेलरेशनची किंमत डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर जर सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन 3 काय होणार माहिती का? मायनस के एक्स इज इक्वल टू एम इंटू ही एची किंमत. अशा रीतीने हे एक्सप्रेशन आपण व्यवस्थित लिहू. हा एम डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आणि हा के एक्स या बाजूला आणला तो होणार पॉझिटिव्ह. आणि अशा रीतीनं एम डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0 उरणार. मग तू सगळ्यांना एमने डिवाईड कर. याला एमने डिवाईड केलं तर हे बघा, त्याला एमने डिवाईड केलं, याला एमने डिवाईड केलं तर हा के बाय एम, हा एक्स ॲज इट इज. आणि 0ला एमने डिवाईड केलं तर शेवटी भागाकार 0च येतो, म्हणून मी डायरेक्ट 0 लिहिला. मग हा एम अंशातला आणि छेदातला कट केला तर डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर हे प्लस के बाय एम एक्स इज इक्वल टू 0 येणार. मग के बाय एम
म्हणजेच ओमेगा स्क्वेअर जर सबस्टिट्यूट केलं तर हा ओमेगा जो आहे तो अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात ठेव. मग इथं जर मी ओमेगा स्क्वेअर लिहिलं तर हे एक्सप्रेशन काय होईल, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. हेच आम्हाला डिराईव्ह करायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 बघ. ऑब्टेन एक्सप्रेशन्स फॉर ॲक्सेलरेशन, velocity and displacement of particle performing SHM in terms of displacement x and time t. We have differential equation of linear SHM as. तुम्ही जे मगाशी डिराईव्ह केलेलं डिफरन्शियल इक्वेशन होतं ना, ते इथं लिहायचं d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. समजा हे इक्वेशन 1 झालं. मग वी कॅन राईट इट ॲज, आता हे जी d2x अपॉन dt स्क्वेअर आहे याला इथंच ठेवा, पण हा राईट साईडला नेला तर तो मायनस होणार. म्हणजे दिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे मी राईट साईडला आणल्यानं निगेटिव्ह झालं. मग तुला अजून एक गोष्ट माहिती आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर हे a असतं. सो ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM म्हणजे ए, ते d2x अपॉन dt स्क्वेअर असं पण लिहितो. म्हणून याला जर मी ए लिहिला तर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज इक्वेशन 2. मग हे ॲक्सेलरेशनसाठी एक्सप्रेशन मिळालं. ए म्हणजे ॲक्सेलरेशन, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. हे पहिलं तुला एक्सप्रेशन मिळालं. मग d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे एक्सप्रेशन मी परत लिहिलं. आता याचा अर्थ मी काय लिहितो बघ, d बाय dt ऑफ dx बाय dt. हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे डबल डेरिव्हेटिव्ह आहे, हे डबल डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ काय, पहिला डेरिव्हेटिव्ह इथं लिही, आतमध्ये दुसरा डेरिव्हेटिव्ह लिही. म्हणजे इथं d बाय dt लिही आणि आतमध्ये dx बाय dt लिही. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह परत घेतला असा त्याचा अर्थ म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. सो d2x बाय dt स्क्वेअर आपण असं लिहू शकतो, d बाय dt ऑफ dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग dx बाय dt ला काय म्हणतो आपण, v. dx बाय dt म्हणजे v, दॅट इज डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह v असतं. म्हणून या इथं जर मी v लिहिला तर हे काय होईल, dv बाय dt, कारण याच्याऐवजी तर v आला ना, म्हणजे dv बाय dt जसं तसं इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता ही जी टर्म आहे ही थोडीशी आपण अरेंज करून घेतली. dv बाय dtला आपण dv बाय dtच आहे, पण कसं लिहिलं, याला dxनं डिवाइड केलं, इथं dxनं मल्टिप्लाय केलं. म्हणजे अरेंजमेंट फक्त बदलली. जर हा dx तू काढून टाकलास तर परत dv बाय dt ॲज इट इज राहतो. मांडणी कशी केली, dv बाय dx इंटू dx बाय dt आणि हा मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. पण dx बाय dt म्हणजे तो v, हे ठीक आहे तसंच राहील dv बाय dx, पण याचा अर्थ v आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन झालं dv बाय dx इंटू v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता आपण ह्याच्यात व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म लिहू. म्हणजे काय करू माहिती का, हा जो dx आहे ना इथं लिहू, म्हणजे हे v आणि dv शेजारी शेजारी येतील आणि हा dx या xच्या शेजारी येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक्सप्रेशन कसं होईल, v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. हे बघ, v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. मग आता याचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येतं. ह्याचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे v dvचं इंटिग्रेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर मी बाहेर ठेवला कारण तो कॉन्स्टंट आहे, आणि याचं इंटिग्रेशन घेतलं एक्स dxचं इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन कसं घेतात तुला माहिती आहे, या इथं काहीच घात नाही व्हीला, म्हणजे एक घात आहे, त्या एकात अजून एक ॲड केला म्हणजे 1 अधिक 1 होणार 2 आणि यानेच डिवाइड करायचं असतं. हे झालं व्हीचं इंटिग्रेशन. त्याप्रमाणे हा मायनस ओमेगा स्क्वेअर तर जसा तसा आहे, हा एक्स आहे, एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे इथं काही घात नाही म्हणजे 1 आहे,
त्याच्यात अजून एक ॲड केला तो होणार 2 आणि त्यानेच डिवाइड करायचं म्हणजे अपॉन 2 आणि इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काही पण लिहितात आपण लिहिला सी. सो प्लस सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ह्याला आपण इक्वेशन 3 म्हणणार. सो वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता बघा, लेट ए बी द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, ऑफ द पार्टिकल इन एस एच एम. हा ए ने डिनोट करतात. ते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं फ्रॉम मीन पोझिशन. सो ए बी द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन एस एच एम. लक्षात ठेव. मग वेन द पार्टिकल इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, व्हेलॉसिटी इज 0. पार्टिकल हा एका विशिष्ट अंतरावर फिरत असतो. ही मधली पोझिशन ज्याला आपण मेन पोझिशन म्हणतो, तर ही त्याची इकडं पॉझिटिव्ह दिशेला एक्स्ट्रीम पोझिशन, तर परत मेन पोझिशनला आला की निगेटिव्ह दिशेला परत तितकंच अंतर जातो. दॅट इज हे तिची एक्स्ट्रीम पोझिशन असते. तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी थांबते म्हणजे 0 असते, हे लक्षात ठेवा. सो एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची किंमत असते प्लस ऑर मायनस ए, तर व्हेलॉसिटी असते 0. या दोन किमती जर तू इक्वेशन 3 मध्ये ठेवल्यास, आता याची किंमत 0 लिहायची, या एक्सची किंमत ए लिहायची, मग काय होईल 0 अपॉन 2 म्हणजे 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. असं हे इक्वेशन 3 होणार आहे. मग 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. मग यावरून तुला जर सीची किंमत काढायची तर याला लेफ्ट साईडला आण आणि अशा रीतीनं सी इज इक्वल टू काय होणार, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. मग या सीची किंमत जर तू परत इक्वेशन 3 मध्ये म्हणजे या इथं ठेवलीस ते एक्सप्रेशन असं होणार, व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस या सीची किंमत येणार ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. आणि अशा रीतीनं इक्वेशन 3 हे असं होणार आहे. सो पुट व्हॅल्यू ऑफ सी in equation 3, we get v square upon 2 is equal to minus omega square x square upon 2 plus omega square a square upon 2. आता ह्या राईट साईडचा थोडा विचार कर बरं का. यामध्ये आपण लसावी काढूया 2, म्हणजे हे टर्म्स ॲज इट इज ठेवायचे तुला, कारण छेदात दोघांच्या सारखी संख्या आहे. तोच जर लसावी घेतला तर हे ॲज इट इज राहतात. मग मी काय करतो माहिती का, पहिल्यांदा ह्याला लिहितो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर कारण ती पॉझिटिव्ह टर्म आहे, आणि नंतर ह्याला लिहितो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर निगेटिव्ह टर्म. आता यातनं मला ओमेगा स्क्वेअर कॉमन काढायचा आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्या छेदातला 2 आणि याच्या छेदातला 2 म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या छेदातला 2, राईट हँड साईडच्या छेदातला 2 कट करून टाक, म्हणजे उरलं व्ही स्क्वेअर. आणि याच्यातून ओमेगा स्क्वेअर कॉमन काढ म्हणजे उरलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कंसात. मग स्क्वेअर रूट घे. सो व्ही इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे प्लस ऑर मायनस, ह्याचं स्क्वेअर रूट ओमेगा, ह्याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून रूटमध्ये ठेवलं. दिस इज एक्सप्रेशन 4. सो व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे व्ही साठी एक्सप्रेशन आहे, म्हणजे दिस इज द एक्सप्रेशन फॉर velocity of a particle performing linear SHM in terms of displacement x. Again consider equation 4. मगाशी जे आपण इक्वेशन 4 लिहितो ना, v is equal to प्लस और मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग आपण प्लस और मायनस नाही लिहिलं, ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर तुला माहिती हा जो v आहे तो आपण कसा लिहितो, dx बाय dt. मग हे जर व्हीच्या जागी मी dx बाय dt लिहिलं तर हे एक्सप्रेशन असं झालं, dx बाय dt इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म करायचा म्हणजे काय करायचं माहिती का, हा जो dx आहे ना त्याच्याजवळ एक्सची टर्म पाहिजे, आणि हा जो dt आहे हा याच्यापेक्षा वेगळा आहे, मग तो इथून काढून टाकायचा. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनने हा dt आपण इथं लिहू शकतो. तर हा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याच्या छेदात लिहू शकतो. म्हणजे काय झालं, dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही टर्म याच्या छेदात आली, आणि इथला डी टी इथं गेला म्हणजे ओमेगा टीने मल्टिप्लाय केलं. आता व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला. व्हॅरिएबल जर सेपरेट झाले तर तू इंटिग्रेशन घेऊ शकतो. मग ऑन इंटिग्रेटिंग वी गेट
याचं इंटिग्रेशन घे dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन घे. इंटिग्रेशनमध्ये ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर ठेवला, फक्त डी टीचं इंटिग्रेशन. आणि तुला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. इंटिग्रेशन dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ह्याचं इंटिग्रेशन फॉर्म्युल्यामध्ये असं सांगितलेलं आहे साईन इनवर्स एक्स बाय ए. आणि मग कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय पण लिहू टाकायचं. म्हणून मी याचं इंटिग्रेशन लिहिलं साईन इनवर्स एक्स अपॉन ए. हा ओमेगा जसाच्या तसा आहे आणि या इंटिग्रेशन डी टीचं इंटिग्रेशन होणार टी, म्हणून हे झालं ओमेगा टी. आणि इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय पण लिही मी फाय लिहिला. मग अशा रीतीनं वेअर फाय इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असं मी म्हटलं. आता मी काय करतो माहिती का, हा जो साईन इनवर्स आहे ना, हा साईन इनवर्स फक्त एवढंच मी या बाजूला आणतो तर तो इनवर्सचा फक्त साईन होऊन जाईल. इनवर्स साईन त्याचं जाईल, फक्त साईन होईल कारण मी बाजू बदलली. आणि हे एक्स बाय ए तसंच राहील. सो एक्स बाय ए इज इक्वल टू हा साईन इनवर्स इकडं आणल्यानं साईन झाला आणि ओमेगा टी प्लस फाय हा कंसात राहिला, कारण इथं आला हा साईन म्हणजे साईन ओमेगा टी प्लस फाय. मग अशा रीतीनं या एनं जर मी या बाजूला मल्टिप्लाय केलं तर एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय हे एक्सप्रेशन येणार. दिस इज एक्सप्रेशन 5. मग सो दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट टाइम टी. तर हे जनरल एक्सप्रेशन झालं. आता आपण स्पेशल केसेस बघून याच्यासाठी एक्सप्रेशन काढून घेऊ. बघ बरं का, पहिली केस, इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द मीन पोझिशन. तर काय असतं, मीन पोझिशन पासून पार्टिकल सुरू झाला तर एक्स 0 असतो, ही पहिली गोष्ट. आणि तिथूनच सुरुवात झाला म्हणजे टाइम पण 0 असतो, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 असणार, टी पण 0 असणार. मग ते जे इक्वेशन होतं साईन इनवर्स एक्स बाय ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, हे इक्वेशन कसं होईल माहिती का, एक्सच्या जागी तू 0 लिहिणार म्हणून 0 अपॉन ए म्हणजे 0, म्हणजे याचा अर्थ साईन इनवर्स 0. टीची किंमत 0 आहे म्हणजे ओमेगा इंटू 0 हा फाय, म्हणजे हे 0 झालं. साईन 0ची किंमत एक तर 0 असते नाही तर पाय असते, हे नीट लक्षात ठेव. साईन इनवर्स 0ची किंमत एक तर 0 असते किंवा पाय असते. म्हणून या इथं तू एक तर 0 लिहिशील नाहीतर पाय लिहिशील. ही झाली फायची किंमत, कारण ही तर 0 आहे. सो फाय इज इक्वल टू ही किंमत, ही तर 0 असते नाही तर पाय असते, म्हणून मी लिहिलं फाय इज इक्वल टू 0 ऑर पाय. मग जर आपण 0 घेतली किंमत, फायची किंमत 0 घेतली तर इक्वेशन 5 काय बनणार ते लक्षात ठेव. इक्वेशन 5 असं होतं एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए ओमेगा टी प्लस फाय, असं इक्वेशन 5 होतं. पण मी फायची किंमत जर 0 घेतली तर काय झालं, फक्त ओमेगा टी शिल्लक राहिलं. आणि अशा रीतीनं एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए साईन ओमेगा टी हे त्याचं एक्सप्रेशन येणार. मग दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम मीन पोझिशन. पॉझिटिव्ह साईन जर आपण घेतलं तर तो टुवर्ड्स पॉझिटिव्ह दिशेला पार्टिकल जातो, हा त्याचा अर्थ. आणि नेगेटिव्ह साईन चोजन इफ इट स्टार्ट टुवर्ड्स नेगेटिव्ह डायरेक्शन. आणि अशा रीतीनं जर हे बघ, हा पार्टिकलची ही पोझिशन असते, ही त्याची मीन पोझिशन म्हणजे मध्य, आणि हे दोन आहेत त्याचे एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे इथपर्यंत ते अंतर चाललं तर मॅक्सिमम अंतर ए असतं आणि ही त्याची मीन पोझिशन आहे, हे लक्षात ठेव. आता जर सेकंड केस तू विचार घेतली तर इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता त्याच पार्टिकलनं जर सिम्पल हार्मोनिक मोशन करायला एक्स्ट्रीम पोझिशन एक तर इथून किंवा इथून सुरुवात केली तर काय होईल माहिती का, या इथं एक्सची किंमत असते मॅक्सिमम म्हणजे ए. इकडं असेल तर प्लस ए, इकडं असेल तर मायनस ए. हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणजे टोकाचे
पोझिशन आहे त्याची, एक तर हे टोक किंवा हे टोक. मग एक्सची किंमत एक तर पॉझिटिव्ह एक किंवा निगेटिव्ह असेल, कारण ते एक्स्ट्रीम पोझिशनचा तुम्ही विचार करताय. आणि इथूनच सुरुवात झाली म्हणजे टी 0 असणार. टाईम सुरुवातीला 0 असतो हे तुम्हाला माहिती आहे. मग तो मेन पोझिशनपासून सुरुवात झाला तरी टी 0 असणार. एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला तरी त्याची किंमत 0 असणार, कारण तिथून सुरुवात सांगितलेली आहे. स्टार्ट्स फ्रॉम म्हणजे इथून सुरुवात झाला म्हणजे टी 0 असणार. मग आता इक्वेशन साइन इनवर्स एक्स बाय ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, हे इक्वेशन जेव्हा एक्सची किंमत प्लस और मायनस ए घेतली आणि टी 0 घेतलं तर काय घडणार? साइन इनवर्स एक्सची किंमत ए अपॉन ए ओमेगा टी, टीची किंमत 0 आहे म्हणजे हा 0 येणार प्लस फाय, आणि अशा रीतीनं ए अपॉन ए म्हणजेच 1. मग याचा अर्थ काय झाला की साइन इनवर्स 1 इज इक्वल टू फाय. पण तुला माहिती आहे साइन इनवर्स 1 इज इक्वल टू फाय मध्ये साइन इनवर्सची किंमत काय असते? साइन इनवर्स 1 ची किंमत काय घेणार तू? तो साइन इनवर्स 1 असतो एक तर पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. हे लक्षात ठेव. साइन इनवर्स 1 ची किंमत असते पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. म्हणजे तू साइन इनवर्सच्या जागी या दोन्ही किमती घेऊ शकतोस. मग इथं जर मी साइन इनवर्स 1 इज इक्वल टू फाय लिहिलं तर काय घडेल? इक्वेशन 5 असं होईल बघ. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि फायची किंमत आपण घेतली पाय बाय 2 किंवा फायची किंमत आपण 3 पाय बाय 2 घेतली तर हेच एक्सप्रेशन होणार एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय 2. शेवटी हा आहे बघ पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2, आणि हा आपल्या दृष्टीने अँगल आहे थीटा, जो की कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्याची कंपॅरिझन तू जर पाय बाय 2 प्लस थीटा किंवा 3 पाय बाय 2 प्लस थीटाशी जर केली ना तर तुला माहिती आहे की साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा शेवटी कॉस थीटा असतो, आणि साइन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस थीटा जर तू लिहिलंस ना तर याची किंमत शेवटी कॉस थीटाच असते. म्हणजे इथं तू लिहिणार ए कॉस ओमेगा टी, ए कॉस ओमेगा टी हेच तू लिहिणार. भले हे पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 जरी असलं तर हे कॉन्स्टंट राहणार. मग आता एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असं आपण लिहिणार का? कारण साइन पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे कॉस थीटाच होतो, आणि साइन 3 पाय बाय 2 प्लस थीटा शेवटी कॉस थीटाच होतो. म्हणजे या ठिकाणी हा जो थीटा आहे तो आपला ओमेगा टी आहे, आणि फाय जो आहे तो बदलत गेला. फाय पाय बाय 2 किंवा फाय 3 पाय बाय 2 झाला. तर साइन पाय बाय 2 प्लस थीटा शेवटी कॉस थीटाच लिहितात, तर साइन 3 पाय बाय 2 प्लस थीटा तो पण कॉस थीटाच लिहितात. आणि या ठिकाणी थीटा म्हणजे कोण? ओमेगा टी. आणि म्हणून एक्सप्रेशन झालं एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. So this is the expression for displacement at any instant if the particle start SHM from the extreme position. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.